विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार. सूत्रांची माहिती तर दिल्लीतील महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता ही भेट होणार. तर आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ घेतली आहे, सुळेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे आज पंढरपूर दौऱ्यावर. तर विठ्ठल दर्शनानंतर सरकोलीमध्ये गावभेट बैठका घेणार. दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये जरांगेंची कॉर्नर सभा. मी जिवंत असेपर्यंत एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीला लागा. जरांगेंची माढ्यातनं गर्जना. प्रसाद लाड भाजपचं जहाज बुडवणार. लक्ष्मण हाकेंकडून लाड यांच्यावर शिवराळ भाषेत टीका. जरांगे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तेव्हा लाड गप्प का, हाकेंचा सवाल. सरकार मराठ्यांना ओबीसींविरोधात भडकवतंय. ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून मराठ्यांना दिला जातोय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री आज सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते आज विकास कामांचं लोकार्पण. कागलमध्ये मुश्रीफ घाटगे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यासाठी रवाना. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. तर माणगाव पेण पनवेलमधील मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले, ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार. मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक. लाखो रुपये खर्च करूनही हजारातील फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी. तरुणांना चक्रव्यूहमध्ये फसवून ठेवलं जात आहे. प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींचा सरकारवर निशाणा. जनजींची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न झाला. राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया. मोदींशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचंही प्रधान यांचं स्पष्टीकरण. भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं. शहर आणि जिल्ह्यासह अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के. 4.3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर. 13 जिल्ह्यांमध्ये 1.5 लाखांहून अधिक नागरिक बाधित. मृतांचा आकडा 98 वर. प्रशासनाच्या 55 मदत छावण्या सज्ज. भारतावर अमेरिका पुन्हा 100% टॅरिफ लावण्याची शक्यता. रशियाकडून पेट्रोलियम उत्पादन खरेदी करणाऱ्यांवर अमेरिका दंड लावणार. अमेरिकेच्या सिनेटमध्ये महत्त्वाचं विधेयक मंजूर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.